बायको, आता काय माझ्या आवडीचा काय बेत? सारखं तुमच्या आवडीचं नाही, आज माझ्या मुलाच्या आवडीचं बेत. हे बरं आहे. हो मग. मुलाची फरमाईश आहे, त्याला छोले भटुरे खायचे. त्याची प्रचंड आवडीची डिश आहे आणि बरणीतले छोले संपलेत. असा छोटा छोटा स्टॉक माझ्याकडे देखील असतो. तर हे दिसतं ना, एवढंसं दिसतात, पण हे फुगून खूप होतात. सो हे छोले घेते, हे ना बाउलमध्ये काढून घेते. त्यात पुरेसं पाणी घालूयात आणि 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजण्यासाठी ठेवूयात. आता मी काही ऑर्डर केलेले आहेत, ते 10 मिनिटात येतील. ते आले की यामध्ये मी ॲड करणार. चला आता तयारी करूयात. छोले भिजत आहेत, बाकीची पण माझी कामं सुरूच आहेत बाय दॅट टाईम. सो कटिंग पॅड आणि कांदे घेऊयात. साधारण 4 कांदे घेते मी आणि टोमॅटो. सो 2 टोमॅटो लागतील. ते कांदा बारीक चिरून घेऊयात. शक्यतो जितकं बारीक चिराल तितकं चांगलं. टोमॅटो देखील एकदम बारीक चिरून घ्यायचं. हवं तर मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. छोले छानपैकी भिजवून झालेले आहेत आणि टम्म फुगलेत. आता बरेच जण छोले शिजवताना त्यात सोडा घाला असं म्हणतात किंवा कडधान्य शिजवताना, पण सांगते सोडा घातला ना तर हे असं टरकले ना ते सेपरेट होतं, पण छोले किंवा कडधान्य आतमध्ये कच्चंच राहतं. त्यामुळे व्यवस्थित शिस्तीत रात्रभर भिजत ठेवा. आता यातलं हे पाणी काढून घेऊयात. छोले भिजवलेलं पूर्ण पाणी मी काढून घेते, हे नाही वापरत. छोले पचायला हलके जातात. चला आता हे भिजवलेले छोले कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. पूर्ण छोले पुरतील एवढं पाणी. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक 7 ते 8 शिट्ट्या काढून घेऊयात. आठ शिट्ट्या होईपर्यंत हे छोले छान शिजत घातले होते. 8वी शिट्टी झाली, गॅस बंद केलाय. आता इथे तेल गरम केलेलं आहे. 4 मोठे चमचे तेल घेतले छोले तयार करण्यासाठी. आता या स्टेजला यामध्ये घालूयात जिरं, 1 चमचा जिरं, 2 तमालपत्र. तमालपत्र छोले शिजवताना घातलं तरी चालेल. आणि हा आपण कांदा जो बारीक चिरून घेतला, सगळा कांदा. थोडंसं मीठ, म्हणजे कांदा पटकन आहे ना शिजतो. कांदा एकदम मऊ होईपर्यंत, हलका कॅरमलाइज होईपर्यंत हा शिजवून घेऊया. कांदा एकदम मऊ शिजलेला आहे. हलका हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. कमाल दिसतोय, पटकन शिजतो मीठ टाकल्यामुळे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि हा टोमॅटो देखील कांद्यासोबत 5 ते 7 मिनिटं एकजीव करून घेऊया. टोमॅटो छान शिजलेले आहेत, एकदम एकजीव झालेत कांद्यासोबत. आता यामध्ये घालूयात पुढचे मसाले. तर सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट हे किसून घेतलंय. आलं आणि लसूण, 2 चमचे धनेपूड, 1.5 चमचा किचन किंग मसाला, 2 मोठे चमचे लाल तिखट आणि मीठ. 2 मिनिटं छान परतवून घेऊ. आता हे जे मसाल्यांचं कॉम्बिनेशन आहे ना छोल्याला, छोले मसाल्यापेक्षा ना किचन किंग मसाला वापरून बघा. छोल्यांची चव कमाल लागते. ट्राईड अँड टेस्टेड आहे. त्यामुळे छोले मसाल्याऐवजी कधी छोले करताना आहे ना मस्त किचन किंग मसाला वापरा, कुठल्याही ब्रँडचा वापरा, पण हे मसाल्यांचं कॉम्बिनेशन कमाल लागतं या छोल्यांमध्ये. चला आता हा मसाला आहे ना छान शिजलेला आहे, कमाल दिसतोय.
तुम्ही बघू शकाल मस्त असा एकसंध झालेला आहे. कुठलंच वाटण आपण इथे तयार केलेलं नाही आहे. आता हा मसाला कढईच्या एक बाजूला करून घेऊयात. आणि इथे माझ्याकडे आहे ही डाळवा पूड. डाळवा पूडच्या ऐवजी चमचाभर बेसन घातलं तरी चालेल. स्वयंपाकाची पूर्वतयारीमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारची वाटणं मी दाखवली होती, तर ही डाळवा पूड पण दाखवली आहे. सो जाऊन नक्की ते लाईव्ह चेक करा. आता 1 चमचा ही डाळवा पूड घालते. यामुळे ना या भाजीला एकसंधपणा येण्यासाठी छान मदत होते. बेसन घातलं तरी चालेल. आणि हे तेलामध्ये हलकंसं परतवून घेऊयात, फुलवून घ्यायचं. हे बघा, आता हे डाळवं छान फुललं असं की हा मसाला यामध्ये असं एकजीव करून घ्यायचा. वा, क्या बात आहे. खूप छान रंग आलेला आहे आणि सुवासही कमाल दरवळतोय. आता यामध्ये छोले घालूयात. छान वाफ गेलेली आहे आणि येस, कमाल छान दिसतात. आणि छोले पण बघा मस्त असा शिजला, एकदम मऊ शिजला आहे. कुठेही तो मुशी झालेला नाही, मॅश झालेला नाही. आता या गरम गरम पाण्यासकट, म्हणजे छोले शिजलेल्या गरम पाण्यासकट हे छोले आपण या मसाल्यामध्ये घालूयात. मिसळून घ्यायचं आणि 7 ते 8 मिनिटं छोले या मसाल्यामध्ये छान मुरण्यासाठी शिजवून घ्यायचं. छोले काय सुवास दरवळतोय, क्या बात आहे. हे बघा, रंग काय सुरेख आलेला आहे आणि तर्री बघा आणि मसाला बघा. कुठलंच वाटण आपण लावलं नाही आहे. कांदा एका बाजूला, टोमॅटो एका बाजूला असं अजिबात झालेलं नाही आहे. एकसंध अशी ही ग्रेव्ही बनवून तयार आहे. कमाल दिसतोय हा छोले मसाला. रंग, तर्री, कमाल कमाल कमाल. आता यामध्ये घालूयात खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. चला, आणि हा छोले मसाला बनवून आहे तयार. क्या बात, खूप चवदार लागते ही छोले मसाल्याची भाजी. आणि आत्ता थोडी सैल दिसते, पण जसजसा वेळ जातो तसतशी आणखीही दाटसर आणि एकसंध व्हायला सुरुवात होते. आता भटुरे करूयात. भटुरेची ना ही अगदी नो फेल रेसिपी आहे आणि इन्स्टंट आहे. फटाफट पीठ मळू शकता आणि लगोलग तुम्ही भटुरे करू शकता. मस्त असे टमटमीत फुगतात आणि कमी तेलकट बनतात. प्रमाणबद्ध, अचूक आहे आणि कायम मी ही रेसिपी वापरते. इव्हन माझ्या दुसऱ्या चॅनल मधुराज रेसिपी मराठीवर पण ही पोस्ट केली आहे, पण नवीन चॅनलवर पण तुमच्यासाठी. अर्धा कप दही, तर यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूयात. व्यवस्थित मिसळून घ्यायचं. यामध्ये घालूयात मीठ चवीपुरतं, पिठी साखर 1 चमचा. साधी साखर वापरली तरी चालेल, पण पिठी साखर पटकन यामध्ये विरघळते म्हणून पिठी साखर मी वापरते. त्यातल्या गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्या. आणि आता यामध्ये घालूयात 1 चमचा बेकिंग पावडर. बेकिंग पावडर नसेल ना तर अर्धा चमचा खायचा सोडा वापरला तरी चालेल. आता बघा, ही बेकिंग पावडर घातली की याला छान बुडबुडे यायला सुरुवात होतात या मिश्रणाला. हे बघा, फेसाळल्यासारखं होतं हे मिश्रण. आता यामध्ये घालूयात बरोबर 2 कप मैदा. एका वेळेसच घालून घेते. मैदा बरोबर इतकाच लागतो आणि हे मिसळून घेऊयात. बेसिकली या मिश्रणामध्ये बसेल इतकाच मैदा आपल्याला वापरायचा आहे. पण हे जे प्रमाण मी सांगते अगदी बरोबर आहे. लागला तर अर्धा चमचा इकडे तिकडे होईल, पण व्यवस्थित एवढ्यात होऊन जातं काम. बघा, एकसंध गोळा व्हायला सुरुवात झाली. अजिबात यामध्ये आणखी मैदा घालायची गरज नाहीच आहे. आता हे फक्त मळून एकजीव करून घ्यायचं. आता इथे थोडंसं तेल घेतलं आणि तेल लावून, म्हणजे लाटताना चिकटू नये हाच फक्त हेतू आहे. अदरवाईज तेल नाही लावलं तरी चालेल. आता यातून एकसारखे गोळे तयार करत, मोठे मोठेच घ्यायचे कारण आपण करतोय भटुरा. या प्रमाणात 8 भटुरे व्यवस्थित होतात. भटुऱ्याचा गोळा एकसारखा करून घेतलेला आहे. त्याला छान अशी जाळी दिसतीच आहे. आता थोडंसं तेल घालायचं जेणेकरून तो चिकटू नये लाटताना.
पिठाचा अजिबात वापर करू नका इथे. हे असे थापून घेऊ शकता किंवा मग लाटणं घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. एकसारखं नाही आहे, जसं जसं लाटू तसं तसं ते एकसारखं करून घेऊ शकता. आता हे ना मैदा आहे, त्यामुळे जितका आपण स्ट्रेच करू ना तितका तो पुन्हा आकसला जातो. त्यामुळे हा असा लाटत लाटतच घ्यावा लागतो. आणि जरी गोल गरगरीत नाही झाला तरी चालतो, काहीच हरकत नाही. चला, तेल छान कडकडीत असं तापवून घ्यायचं. मोठ्या आचेवर तापवायचं म्हणजे भटुरा छान फुलतो. मंद आचेवर खेळत नका बसू, नाही तर तो फुलणार नाही. आता भटुरा तळूयात. मोठा भटुरा आहे त्यामुळे मोठ्या बर्नरच्या आचेवर ठेवायचा आणि हलकासा असा झाऱ्याने प्रेस करत राहायचा, म्हणजे तो फुगतो छान. वा वा वा, बघा काय टम्म फुगलाय. आ हा हा, क्या बात है. आता हा उलटवूया. वा, मस्त रंग आलेला आहे आणि टम्म एकदम फुगलाय. सगळ्या बाजूने फुलून वर आलाय. आता ही खालची बाजू जरा जाड असते भटुऱ्याची, त्यामुळे ती बऱ्यापैकी तळू दे. बघा, दोनही बाजूने मस्त असं झालाय, गरगरीत आणि टमटमीत. क्या बात आहे. आणि आता काढूयात. तेल निथळून घ्यायचं. लगेच खाणार असाल तर तव्यातून ताटात, नाहीतर मग असा खाली पेपर आणि जाळीवर. वा वा, बघा काय दिसतंय. बघा काय क्रिस्पी झालाय, मस्त क्रिस्पी होतो. चला, आणि आत ओपन पण करून दाखवते. बघा, परफेक्ट भटुऱ्याला जाळी असते ना तशी जाळी आलेली आहे. वरचा पापुद्रा एकदम पातळ आणि कुरकुरीत आहे. आ हा हा, क्या बात आहे. हे बघा, पातळ कुरकुरीत आणि ही छानपैकी जाळी. मस्त हा भटुरा घ्यायचा, छोल्यामध्ये बुडवायचा. हे छोले भटुरे कमाल दिसतात, खूप छान लागतात आणि जबरदस्त होतात. अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसाठी पटकन मधुराज रेसिपी फूडीला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.